4 जुलैला अमेरिकेला इंडिपेंडन्स भेटून 250 वर्ष पूर्ण होऊन राहिले. त्या खुशीमध्ये आपण गेलो पिक्चर पाहिले. पिक्चर म्हणजे त्याने त्या अमेरिकेची हिस्ट्री लसन गोष्टी सांगितल्या. संयुक्त अमेरिका आणि अमेरिकेचीच लाल मंडळातर्फे आम्हाला एक गाईड भेटला होता. त्या गाईडनं आम्हाला पुऱ्या बिल्डिंगचं रंगारंग दर्शन देऊन टाकलं. अमेरिकेची सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची ही बिल्डिंग आहे, म्हणजे बेसिकली आपली राज्यसभा आणि लोकसभा. मग आलो आपण द रोटुंडा, म्हणजे जो डोम दिसते ना बाहेरून, तो त्याच्यावरती पेंटिंग काढली आहे, त्याला म्हणते द एपिथिओसिस ऑफ वॉशिंग्टन. या हॉलमध्ये जुन्या जमान्याचे काँग्रेसमॅन पार्ट्या गिट्या करायला येत होते म्हणे. हा आमचा गाईड जरासा ढिला होता, पण सगळ्या गोष्टी चांगल्याने समजून सांगत होता. नंतर आम्हाला भेटले स्वतः अब्राहम लिंकन साहेब. ते पण आता या बिल्डिंग मध्ये गाईडचं काम करतात. भाई साहब ये किस लाइन में आ गए आप? लिंकन साहेबांना तर पुरा ट्रॅकच सोडून दिला. पण मग आलो आपण जेफरसन साहेबाच्या लायब्ररीमध्ये. हे आहे जेफरसन लायब्ररीची मेन रिडिंग रूम आणि हे आहे जेफरसन साहेबाची पर्सनल लायब्ररी. एक डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स लिहायसाठी एवढं पुस्तकं वाचायला लागले याकडे. करंट स्पीकर ऑफ द हाऊस माईक जॉन्सनचं ऑफिस बी दिसलं आम्हाला. सकाळपासून बिना नाश्ता पाण्याचा आपण फिरत होतो. आपल्याला चक्रा येत होत्या म्हणून डायरेक्ट आपण पोहोचलो एका हॉटेलात. सट्ट जेवण झाल्यानंतर आपण फेज 2 ऑफ वॉशिंग्टन दर्शनसाठी तयार झालो. अजूनही जर तुम्ही वांग्याच्या भाजीला फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करून घ्या. अशाच जालिमरीला येत राहणार आहे.